स्टिअरिंग स्विच कसं एकदम ओके कंपनी फिटिंग करून टाकलेलं. मग स्टिअरिंग फिटिंग करून आहे की नाही पहिला अँड्रॉइड प्लेअर चालू करून आहे की नाही स्टिअरिंग स्विच पहिला ऑपरेटिंग होतं तर बघितलं. मग ते एकदम ओके होतं. त्यानंतर आहे की नाही त्याला वर आहे की नाही सनग्लास होल्डर विथ रिफ्लेम बसवलं होतं, कारण बेसिक मॉडेल असल्यामुळे कंपनी देत नाही. हे बघा, हे आपला सनग्लास होल्डर असा येतोय बघा. त्यांचं सनग्लास होल्डरचं काम होतं आहे की नाही मी छोटं जाऊन पहिला आहे की नाही मस्तपैकी आहे ना मसाला बटर डोसा खाऊन मस्तपैकी आपली कडक कॉफी पिऊन आहे की नाही मस्तपैकी तडतडीत होऊन आलो बघा, एकदम फ्रेश होऊन. आल्यानंतर आहे की नाही बऱ्यापैकी सगळंच काम झालं. मग स्पीकर सेटिंगमध्ये बसलो आणि ह्याला कसं DSP मॉडेल असल्यामुळे की नाही भरपूर सेटिंग येते. तुम्ही जेवढं याला सेटिंग करणार आहे की नाही तेवढं याला कमी पडते सेटिंग. एवढं सेटिंग आहे, तुम्ही जेवढं सेटिंग करणार की नाही तेवढं स्पीकर क्वालिटी वाढणार. असं खतरनाक प्लेयर येतो यो. टेपचे सगळे फीचर्स दादांना समजावून टेपचं सगळं सेटिंग लावून कसं लावायचं काय करायचं सगळं लावून आहे की नाही सगळं ओके करून दिलं. आणि बाहेर आहे की नाही हे बघा, हे असं साईड वाहन आहे की नाही पडदे पण सगळं फिटिंग केलं बघा ड्राफिक्स कंपनीचे. याचे पुढचे हाफ येतात आणि असे मागचे आहे की नाही असं फुल येतात विथ स्लायडिंगवाले. मग या गाडी सगळी कामावर नाही की नाही सीट कवर, लॅमिनेशन, डोअर वायझर, लोअर गार्निश, फिल्मिंग, स्टिअरिंग जेवढी याला येतात आयटम की नाही तेवढी सगळी बसून आहे की नाही ही गाडी आहे ना एकदम